शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी केली जाते। आज महाविकास आघाडीचे नेते विठ्ठलाला यासाठी साकडं सुद्धा घालणार आहेत। प्रतिकात्मक विठ्ठल मूर्तीला अभिषेक घातला जाणार आहे। मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे असं साकडं महाविकास आघाडी घालणार आहे। बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे असं साकडं महाविकास आघाडीचे नेते पंढरपूरच्या विठ्ठलाला घालणार आहेत। आज सकाळी 11 वाजता पंढरपूरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, खासदार विशाल पाटील, खासदार प्रणिती शिंदे, आमदार विजय वडेट्टीवार हे टाळ वाजवत भजन करत संत नामदेव पायरी इथे जातील आणि तिकडे प्रतिकात्मक विठ्ठल मूर्तीला अभिषेक घालणार आहेत। बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाला महाविकास आघाडी विशेषतः कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यांमधून विरोध होतोय। 6 जुलैला आषाढी एकादशी असून यावेळी मुख्यमंत्र्यांना ते विठ्ठलाची शासकीय पूजा करणार आहेत। त्याआधीच महाविकास आघाडीचे नेते सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी दे याविषयी विठ्ठलाला साकडं घालणार आहेत। आपण पाहतो शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध आहे आणि यासाठी त्यांनी आंदोलनं सुद्धा केलेली आहेत आणि आता महाविकास आघाडीचे नेते या संदर्भात आक्रमक झालेले आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक। प्रताप, काय या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आहेत? कारण महाविकास आघाडीचे नेते पंढरपूरमध्ये विठ्ठलाला साकडं घालणार आहेत। नक्कीच आपण पाहतो की शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे। त्याचबरोबर आपण पाहतो की 12 जिल्ह्यातून अनेक शेतकऱ्यांनी हा शक्तीपीठ महामार्ग मला नको अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतलेली आहे। या विरोधात महाविकास आघाडी असेल किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एल्गार कर त्या ठिकाणी आंदोलन उभं केलेलं आहे। चक्काजाम आंदोलन राज्यभरात केलं, पण त्यानंतर देखील सरकारनं कुठल्या प्रकारची भूमिका घेतलेली नाहीये। त्यामुळेच आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंगाला सांगण्यासाठी जात आहेत की हे पांडुरंगा बळीराजाची म्हणणं ऐक आणि त्याचबरोबर सरकारला सुबुद्धी दे अशा प्रकारचं म्हणणं यासाठी मांडण्यासाठी सर्व जात आहेत। एकूणच आपण पाहतो की कोल्हापुरातून काँग्रेस नेते सतेज पाटील देखील काही वेळात इकडून पंढरपूरला रवाना होतील। त्याच्यानंतर आपण पाहतो की अंकली पुलावरून राजू शेट्टी देखील निघतील आणि काँग्रेसचे जे काही सांगलीतले नेते आहेत ते सुद्धा निघणार आहेत। एकूणच आपण पाहतो की आज पांडुरंगाला सांगण्यात येणार आहे की बाबा आम्हाला हा मार्ग नको आहे, कारण हा मार्ग सुपीक जमिनीतनं जातो। म्हणजे जो शेतकरी पेरण्या करून आणि सगळ्या शेतीची कामं आटपून तुझे धाव घेण्यासाठी येतो, तुला भेटण्यासाठी येतो, त्या शेतकऱ्यांच्या या शेतावर वरवंटा फिरवला जाणार आहे। त्यामुळे ते आम्हाला नको अशा प्रकारचं म्हणणं मांडण्यासाठी सर्व शेतकरी आज निघताना दिसत आहेत। अगदी धन्यवाद प्रताप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकप्रतिनिधी सिद्ध करता आमच्या मुलामुलांच्या